उपासना. अंतःकरणातून केलेली आत्मउपासना ही अनंतत्वाच्या दिशेने घेऊन जाते. मूलतः तेजोमय असणारा अंतरात्मा नामस्मरणाच्या दिव्य स्पंदनांनी लौकिक होऊन जातो. अशा देहातून घडणारी कृती देखील दिव्य आणि निस्वार्थ असते. नामसाधनेची कमतरता मनुष्यबुद्धीला नास्तिक म्हणवते. मुळात नास्तिक म्हणजे साधनेची कमतरता आणि आदिभौतिक तत्वावर सारासार विचारसरणी होय. जो स्वयंभू ब्रह्म आहे तो नास्तिक असेलच कसा? परंतु सत्य डावलून त्याच्या अनुभूतीसाठी लागणारी दिव्य उपासना सोडून जीवन व्यतीत करणे, भौतिक जगात सोने हा धातू मूळ स्वरूपात येण्यासाठी सुद्धा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जातो. त्यावेळी तो लकाकी घेतो. म्हणून स्वबुद्धी सोडून संतांनी दिलेल्या मार्गावर निशंक चालावे ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून पुढे गेल्यावर मिळणारी समाधी अवस्था आणि स्थिरता दिव्यच असेल. धन्यवाद.